सरकारला विनंती आहे, शासनाला विनंती आहे अध्यक्ष साहेब, की याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांवर मोठी कारवाई झाली पाहिजे। गो तस्करी करणारे लोक वारंवार तस्कऱ्या करतात, तरी त्यांच्यावरती नवीन कायदा तयार झाला पाहिजे की याच्यावर सुटल्यानंतर देखील मंत्री साहेब सुटल्यानंतर याचा जामीन झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर गो तस्करीचा गुन्हा दाखल झाला, म्हणजे 18-20 केसेस याच्यावरती आहे। म्हणून शासनाने या केसच्या बाबतीमध्ये वैयक्तिक लक्ष द्यावं, एक विशेष सरकारी वकील याच्या बाबतीमधला नेमावा या केस करता, की जेणेकरून त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि एक कुठेतरी या गो तस्करी करणारे लोक जे आहेत वारंवार जे गो तस्करी करतात याच्यावरती शासनाने मोठा कायदा, गो हत्या करत असतील याच्यावरती एक कायदा, एक नाही दोन नाही 3-3 वेळा जर केसेस दाखल होत असतील तर या लोकांवरती एक कुठेतरी सरकारने, जसं आता आपण पाहतो की लव जिहादच्या वरती कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर गो हत्या करणारे गो तस्करी करणारे लोक यांच्यावर देखील एक मोठा कायदा, हा जो एक नाही दोन नाही 3-3 वेळा जर होत असेल तर याच्यावरती मोका, जसं आपण मकोका लावता एमपीडा लावता, ते एमपीडीची देखील सुधारणा 3-3 वर्षात झाला पाहिजे। असे काहीतरी कायदे हे सरकारने आणावे, अशी एक माझी सरकारला या निमित्तानं विनंती आपण याच्यावरती सांगावं। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सभागृहाचे सदस्य सन्मान्य संग्रामजी जगताप यांनी श्रीगोंदामधील एक गंभीर स्वरूपाची घटना या ठिकाणी सभागृहाच्या लक्षात आणून दिलेली आहे। 2 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 9 वाजता 2 गटामध्ये जोराने गाडी चालविणे आणि फटाके फोडणे याच्यावरून वाद झाला आणि मग नंतर ती मारामारी झाली। याच्यामध्ये कोणीही तक्रार त्याच्यातल्या घटना झालेल्या ठिकाणाहून पोलिसांमध्ये केली नव्हती। पोलीस स्वतः त्या ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचले आणि पोलिसांनी स्वतः त्या जे लोक जखमी होते त्यांना पहिले श्रीगोंदाच्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि मग त्यानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी नेलं। परंतु दुर्दैवानं त्यातला एक इसम हा 15 दिवसानंतर अहिल्यानगरच्या हॉस्पिटलमध्ये खासगी दवाखान्यात त्याची डेथ झाली आणि यांनी मांडणी केल्याप्रमाणे जे गुन्हेगार होते त्यांनाही तातडीनं अटक करण्यात आली। पोलिसांनी इथं कुठल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही। यांनी विशेष करून एक महत्वाचा एक प्रमुख त्यातला जो गुन्हेगार सांगितला त्याला देखील पोलिसांनी अटक केली, परंतु न्यायालयातून त्याच्यानंतर जामीन त्या ठिकाणी झाला। त्याच्यावर अजून वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे त्या ठिकाणी पोलिसांमध्ये ऑलरेडी दाखल आहे। त्याच्यावर अजून कठोरातली कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे गोहत्ये संदर्भातले कायदे अजून कठोर करण्याची प्रक्रिया शासनाच्या वतीने सुरू आहे। एक त्याच्यामध्ये सन्माननीय राज्यमंत्र्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे, पण सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केली गोहत्येच्या संदर्भात वारंवार यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात। आता या संदर्भात निर्देश दिले जातील की वारंवार जर गोहत्येच्या संदर्भातले गुन्हे दाखल झाले तर संघटित गुन्हेगारी कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।